दिवसाची सुरुवात येशूबरोबर एक काल्पनिक इसाप नीतीमधील गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक सिंह फिरायला निघतो आणि तो फिरत असताना त्याला अचानक एक रानरेडा मोठा तो चिखलाच्या दलदलीमध्ये फसलेला त्याला दिसतो आणि तो त्याच्याजवळ जातो आणि आता रेड्याला असं वाटतं की आता हा मला खाणार. परंतु सिंहाच्या काय मनात येतं काय समजत नाही. तो त्या रानरेड्याला बाहेर काढतो, आपले दोन्ही हात देतो आणि त्याला घट्ट त्या त्या पंजामध्ये पकडून त्याला बाहेर घेऊन येतो. आणि हे झाल्यानंतर तो रानरेडा त्याचे आभार मानतो आणि त्यानंतर ह्या सिंह आणि रानरेडा ह्यांच्यामध्ये खूप दोस्ती होते, मैत्री चांगली घट्ट होऊन जाते आणि हा संपूर्ण जंगलामध्ये चर्चेचा विषय होऊन जातो की रानरेड्याची आणि सिंहाची मैत्री झालेली आहे. आणि असे काही दिवस जातात, परंतु जे चांगलं झालेलं आहे ते बऱ्याच लोकांना कधी कधी आवडत नाही. त्यापैकी एक कोल्हा असतो आणि तो कोल्ह्याला हे नेहमी असं पटायचं नाही की ह्या दोघांची दोस्ती कशी काय. आणि मग तो एक दिवस त्या सिंहाला जाऊन सांगतो की रानरेडा तुला मारायचा प्रयत्न करणार आहे, तो तुला मारणार आहे, त्याची दोस्ती जी आहे ही वरवर दिखावा आहे. आणि हीच गोष्ट तो रानरेड्याला जाऊन सांगतो की सिंह तुला मारणार आहे, तो किती दिवस तुला खाणार नाही, तो मांसच खातो आणि तुला तो खाऊन टाकणार आहे, त्याच्यामुळे तू त्याच्याबरोबर सावध राहा. आणि हे दोघांच्या मनामध्ये तो विष पेरतो. आणि मग एक दिवस सिंह जंगलामधून जात असताना त्याला समोर दिसतं तर रानरेडा जो आहे हा आपले शिंग झाडाला घासत असतो. खरं तर त्याच्या मानेवर मुंग्या चढलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो ती मान त्या झाडाला खाजवत असतो. परंतु सिंहाला असं वाटतं की हा रानरेडा आपले शिंग धार करत आहे की मला त्याला मारायचं आहे. आणि मग जवळ गेल्यानंतर सिंहाला पण असं वाटतं अरे हा मारणारच होता, हा त्याच तयारीत आला. आणि दोघंही एकमेकावर उड्या घेतात, त्यांची तुंबळ मारामारी होते आणि त्यामध्ये हे दोघंही मरतात. तो रानरेडासुद्धा मरतो आणि सिंहसुद्धा मरून जातो. बघा, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या जीवनामध्ये असे विष कालवणारे लोक असतात. आपल्या जीवनामध्ये कधीही हलक्या कानाची असू नका. बरेच लोक गैरसमज पसरवतात. कोणी कोणाबद्दल ऐकलं तर ते जाऊन त्या व्यक्तीबरोबर क्लिअर करा, स्पष्ट करा, एकमेकाबरोबर संवाद साधा, एकमेकाबरोबर बोला. अशा लोकांच्या वागण्याला कधी प्राधान्य देऊ नका. काही लोकांची दुकानच त्याच्यावर चालतात. एकमेकामध्ये गैरसमज पसरवूनच ते स्वतःचं दुकान चालवत असतात. त्यामुळे अशा लोकांबरोबर अशा लोकांचे गैरसमज जे आहे किंवा अफवा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या की अफवा आणि गैरसमज जे आहेत हे रोगाच्या साथीपेक्षा जास्त वेगाने पसरतात. अशा लोकांच्या अफवापासून आणि अशा लोकांपासून दूर राहा. देवाचं साह्य घ्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, निर्गम ह्याचा 23वा अध्याय पहिलं वचन, एक्झोडस चॅप्टर 23 अँड वर्स 1. खोटी अफवा उठवू नको, अपराध्यांच्या हातात हात घालून द्रोही साक्षी होऊ नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.